आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार आपल्या 2 वक्तव्यांमुळे वादात सापडलेत। मुलींचा जन्मदर घटतोय हे सांगताना अजितदादा चक्क महाभारतात घुसले। बघूयात माझाचा रिपोर्ट। की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या। 790 पर्यंत पण मुली पुढे तर अवघडच होणार आहे। द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। मुलींचा जन्मदर घटतोय ही गोष्ट सांगताना अजित पवारांनी एक वक्तव्य केलं, ज्यामुळे नवा वाद सुरू झालाय। की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या। 790 पर्यंत पण मुली पुढे तर अवघडच होणार आहे। द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीकडून निवडणूक लढवतायत आणि त्यांच्या समोर आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे। बारामतीची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे, त्यामुळे अजित पवारांनी प्रचाराचा धडाका लावलाय। अजितदादांनी इंदापुरात डॉक्टरांचा मेळावा घेतला आणि मुलींच्या घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केलं। बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात। तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही। पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या। 790 पर्यंत पण मुली, म्हणलं अरे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे। पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे मला वाटतं अजितदादांचा स्वतःवरचा तोल सुटत चाललेला आहे आणि अजितदादांची आजची विधानं निश्चितच आक्षेपार्ह आहेत। मुलींचा जन्मदर घटलाय याच्याविषयी त्यांना काळजी वाटत नाहीये। ते विनोदाने म्हणतायत की द्रौपदी सारखं नको व्हायला, म्हणजे हा चेष्टेचा भाग असू शकतो का असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। नक्की त्यांना काय म्हणायचंय? आणि ह्याच्यावरती आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची खुर्ची सांभाळणाऱ्या चाकणकर ताई काय बोलणार आहेत का? साधी नोटीस तरी पाठवणार आहेत का अजितदादांना? असा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। अजित पवारांच्या आणखी एका वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। भरघोस निधी हवा असेल तर घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटण दाबा, असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं। ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण त्याची बटणं दाबा कसा 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 कसा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही तर माझा हात आखडता येईल। स्वतः एक व्यापारी आहेत त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। मशीनचं बटन दाबा, मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच, पण मला असं वाटतं की माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे। हे कसं आहे की वॉशिंग मशीन मधले धुतलेले आहेत, त्यामुळे आता ते काय बोलतात त्याच्याकडे फार काही लोकांचं लक्ष नाही, त्यामुळे अजित पवारांचं काही बोललं तरी त्यांना आता लोक कोणत्याही ध्यानात घेणार नाही। हे एक प्रकारची धमकी आहे। राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं याचं निवडणूक आयोगाने नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात ना, किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू, आम्ही ते करू, तसं मी म्हटलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू। मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली, ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं, बाकी काही नाही। अजित पवारांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वाद ओढूनही घेतलाय, पण सध्या निवडणुकांचा काळ आहे। निवडणुकीत फटका बसू द्यायचा नसेल
तर अजितदादांना तोलून मापून बोलावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.